नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईडवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी आहे बालाजी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण नॉन हर्बलचे काही क्वेश्चन पाहणार आहोत, म्हणजे वेन डायग्रामवरच्या रिझनिंग आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं नसेल तर या लिंक करून टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या, आणि इथं फेसबुकची पण लिंक आहे जे की तुम्हाला जॉब अलर्ट आणि एक्झाम रिलेटेड स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी खूप हेल्प करेल। आणि तुम्ही जर आतापर्यंत एक्झाम गाईडला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक रेड बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता। आणि त्याच बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लगेच अपडेट मिळत राहील। चला मग आजचा क्वेश्चन पाहूया। मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करावं लागणार आहे, कारण इथे कुठलाही फॉर्म्युला वगैरे नाही आहे। जास्तीत जास्त लॉजिक डेव्हलप करून अशा प्रकारचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो। म्हणजे जेव्हा आपण जास्त क्वेश्चनला फेस करतील तेव्हा ऑटोमॅटिक या प्रकारच्या क्वेश्चनचं लॉजिक मिळून जाईल। तर या आकृतीशी खालील चार पर्यायाशी काय संबंध आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर ज्यावेळेस अशी आकृती दिली जाईल त्यावेळेस तिला एकतर पलटवलेलं असेल, किंवा तिला पाण्यामध्ये दाखवलेलं असेल, किंवा ती आरशामध्ये दाखवली असेल, अशा प्रकारचा काहीतरी क्वेश्चन असू शकतो। ठीक आहे, तर पर्यायामध्ये पाहून आपण सांगूया की या आकृतीचा कुठल्या पर्यायाशी संबंध आहे ते। पहिल्यांदा मी वरच्या साईडला 1 मानतो आणि खालच्या साईडला 2 मानतो इथे। तर इथे पहा, मिडलमध्ये x चारही फिगरमध्ये आहे, म्हणजे x चा पर्याय कटला। त्यानंतर आता विचार करू आपण t चा। t इथे उलटा आहे, इथे उलटा आहे, आणि इथे पण उलटा आहे। इथे t नाहीये, इकडच्या साईडला t आहे। आता ज्यावेळेस या आकृतीला असं पलटवलं जाईल, म्हणजे 2 ची साईड वर जाईल आणि 1 ची साईड खाली येईल, त्या टाइमला ह्या तिन्ही आकृती सारखा t आपल्याला मिळून जाईल। पण त्या टाइमला l कसा मिळेल? अशा प्रकारे l मिळेल। ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3C आपण या आकृतीशी मॅच करू शकतो। पर्याय क्रमांक 4 पण आन्सर होतं, पण त्याला डबल फोल्ड करावं लागतं। म्हणजे एक वेळेस खाली फोल्ड केल्याच्या नंतर सपोज इकडच्या साईडला 3 मानलं आणि इकडच्या साईडला 4 मानलं, तर आता ही पण साईड इकडे फोल्ड केल्याच्या नंतर हे आन्सर येऊ शकतं। म्हणजे फर्स्ट टाइम ज्याला आपण प्रायोरिटी देत आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे, त्यामुळे आपलं हे आन्सर 3 असेल। कारण या तिन्ही फिगरमध्ये एक वेळेस फोल्ड केलेलं आहे, पण तिन्हीमध्ये हे L आणि या L मध्ये चूक आहेत, म्हणून हे 2 पर्याय कटलेले आहेत, आणि पर्याय क्रमांक 3 आपल्या एक वेळेस फोल्डशी मॅच होत आहे। पर्याय क्रमांक 4 ला आपल्याला डबल फोल्ड करावं लागेल, त्यामुळे थोडासा कुठेतरी याचा दूरचा संपर्क येत आहे। म्हणून प्रायोरिटीनुसार आपण 3 ला आन्सर असं मानू। जर इथं 3 नसला असता तर मग आपण 4 कडे गेलो असतो। ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन पाहूया। तर हा क्वेश्चन पहा, इथे आकृती काय सांगते? स्त्री, आई आणि डॉक्टर यांच्यामधले संबंध दर्शवणारी आपल्याला आकृती फाइंड आउट करायची आहे। ठीक आहे, तर पहिल्यांदा मी स्त्री दाखवतो, म्हणजे इथे एक छोटीशी डायग्राम काढली, इथे स्त्री दाखवली। ठीक आहे, तर आता पहिला विचार करा की जेवढ्या काही आई असतील त्या स्त्री आहेत, बरोबर आहे। म्हणजे सपोज ही पहिली छोटीशी डायग्राम जर आई म्हणलं तर जेवढ्या काही आई असतील तेवढ्या स्त्री आहेत। म्हणजे अशा प्रकारची डायग्राम पहिली आपल्याला मिळेल। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 शी आपण मॅच होत आहोत, 3 शी पण मॅच होत आहोत जर आपण याला जर आई म्हटलं आणि इकडच्या डायग्रामला जर स्त्री म्हटलं तर। ठीक आहे, पण आता नंतरचा पाहूया। आणि डॉक्टर, मग आता जेवढ्या स्त्री आहेत तेवढ्या तर डॉक्टर असू शकत नाहीत ना, काही मेल पण डॉक्टर असू शकतात। म्हणजे ही मधली फिगर उरलेली तर डॉक्टर असणार, बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 चुकीचा व्हायला आहे। इथे तर संबंधच येत नाही, कारण इथे थोडासा भाग दाखवला। हा काय म्हणतोय? थोड्या स्त्रिया आई आहेत आणि थोड्याच डॉक्टर हे स्त्रिया असू शकतात। म्हणजे ही डायग्राम डायरेक्ट चुकीची आहे। इथे काय होत आहे, जर ह्या पूर्ण गोलचा जर विचार केला तर या मधल्या छोट्या छोट्या गोलनुसार काही, म्हणजे जेवढे काही डॉक्टर आहेत तेवढे पण स्त्री आहेत असं यांचं म्हणणं होते, पण तसं होऊ शकत नाहीत ना, सर्व डॉक्टर हे स्त्री होऊ शकत नाहीत, बरोबर आहे। तर आता उरला पर्याय 2 आणि 4। आता इथे डॉक्टर आणि स्त्रीचं आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे, बरोबर आहे। इथं हा जर डॉक्टर मानला आपण इकडच्या साईडला, तर इथे रिलेशन काहीच फाइंड आउट होत नाही, म्हणजे या दोन्ही डायग्रामचे काहीच संबंध नाही। पण इथे संबंध आहे, म्हणजे काही डॉक्टर हे स्त्री पण असू शकतात आणि काही डॉक्टर हे आई पण असू शकतात, बरोबर आहे। एवढे डॉक्टर सपोज स्त्री पण असू शकतात आणि एवढे डॉक्टर हे आई पण असू शकतात, म्हणजे ही डायग्राम परफेक्ट मॅच होत आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर असेल। तर हा क्वेश्चन पहा, या क्वेश्चन मध्ये जो मधला गोल आहे तो इथे गोल, चारही फिगरमध्ये गोल येणार आहे। ठीक आहे, तर इथे पहा, हा जो ॲरो आहे हा ॲरो घड्याळाच्या दिशेने फिरत आहे। इथे जो आडवा ॲरो आहे तो उभा झालेला आहे। इथे पण आपल्याला आडवा दिसतोय, पण तो ॲक्च्युली आडवा नाहीये, कारण इथला जो आडवा ॲरो आहे तो इथला उभा ॲरो आहे। म्हणजे इथला आडवा ॲरो इथं उभा झाला आणि इथला उभा ॲरो इथं आडवा झाला, घड्याळाच्या दिशेने फिरला। तर आता इथे काय होईल, पुढच्या आकृतीमध्ये इथला आडवा ॲरो हा उभा झाला आणि इथला उभा ॲरो हा आडवा झाला। तर मग इथे काय मिळेल आपल्याला, जो इथला आडवा ॲरो आहे तो उभा मिळेल। म्हणजे वरच्या दिसलेला असणारा ॲरो
आपल्याला अशी डायग्राम पाहिजे आहे. ठीक आहे, तर वरच्या दिशेला असणारा ॲरो 3 आणि 4 हे दोन पर्याय उरले. हे दोन पर्याय आपले कॅन्सल झालेले आहेत. त्यानंतर या दोन पर्यायामध्ये आता बरोबर कुठला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर या ट्रायंगलची मॅच पहा. इथला ट्रायंगल आहे तो या डायग्राममध्ये इथे आलेला आहे. मग इथली जी फिगर आहे ती या डायग्राममध्ये आपल्याला या कॉर्नरला मिळणार आहे. म्हणजे या कॉर्नरला ही जी सेम फिगर दिसते तो आपलं आन्सर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या डायग्रामशी मॅच होत आहे. तर हा क्वेश्चन पहा, हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पण एक नवीन क्वेश्चन म्हणून मी घेतलेला आहे. ठीक आहे, इथं व्ही आहे, तर त्याच्यानुसार एक अशाच प्रमाणे लाईन वाढत चाललेली आहे. इथे अशा प्रमाणे क्रॉस खाली आली, तर पुढच्या डायग्राममध्ये पुन्हा त्याला एक वर व्ही जोडला, म्हणजे अशी झिगझॅग प्रमाणे लाईन वाढत चाललेली आहे. ठीक आहे, पण इथं ही खालची आली, म्हणजे याला इथे एक वर अशी झिगझॅग प्रमाणे जाणारा पर्याय म्हणजे 4. सोपा क्वेश्चन आहे, पण एक नवीन असल्यामुळे घेतलेला आहे. हा क्वेश्चन पहा, इथे जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये मध्ये छोटे छोटे 4 आडव्या लाईन आहेत. इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक. पण या डायग्राममध्ये त्या आडव्या लाईन पूर्ण डिलीट झालेल्या आहेत. बरोबर आहे, म्हणजे मधला जो, आता सपोज याला जर छोटासा चौकोन मानला, हा मधला पण चौकोन होत आहे, म्हणजे मधला चौकोन डिलीट झालेला आहे या आकृतीनुसार. मग इथे काय होईल, हा जो गोल आहे तो, हे मधले जे गोल आहेत ते डिलीट होतील या आकृतीनुसार. बरोबर आहे, म्हणजे इथले हे 4 मधले चौकोन डिलीट झालेले आहेत, त्याप्रमाणे इथले हे 4 गोल डिलीट होतील. म्हणजे हे 4 गोल डिलीट झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल, हा जो सेंटरचा गोल आहे तो जसाच तसा राहील. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 हे डिलीट मारले, तर मग काय राहील, इथे एक गोल राहील, इथे एक गोल असेल, इथे एक गोल असेल आणि इथे एक गोल असेल. तर हे आपलं आन्सर असेल. बरोबर आहे. तसा जर आपण पर्यायावरून विचार केला तर असा क्रॉस मिळणारा हा एकच पर्याय आहे. इथे क्रॉस गोल मिळणार आहे आणि इथे क्रॉस गोल मिळणार आहे. हा तो पर्याय तो मॅच होतच नाही, कारण इथं सेंटरला पण नाही आणि इथं चौकोन आहे, इथं तर 3च गोल उरलेले. हा पर्यायाचा तर विचारच नाही. ठीक आहे, हा मॅच होतो, पण हा एक्झॅक्टली अशाप्रमाणे क्रॉस गोलवाला नाही आहे, म्हणून सेकंड पर्याय या आन्सरशी मॅच होत आहे. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा, तुमचे सजेशन द्या आणि व्हिडिओ शेअर करत जा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.